समाजाच्या सुखदुःखात कायम खंबीरपणे उभा राहणारा आणि राज्यभरातील वैदू समाजाला संघटित करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनच्या राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर स्वामी शिरकुळ वैदू यांची संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संतोष शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर रोहित शिंदे आणि लकी दासरजोगी यांची युवा प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली. नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या राज्यस्तरीय बैठकीस राज्यभरातील वैदू समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक दशरथ हटकर हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक तथा संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष श्यामलिंग शिंदे, साहेबराव पवार, अमृता पवार, ज्योती शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान समाजाच्या संघटनात्मक बांधणीपासून शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, युवकांना दिशा, सामाजिक न्याय तसेच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्ष या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी मार्गदर्शन करताना समाजातील एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, जोपर्यंत समाज एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या वेदना आणि प्रश्न सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. वैदू समाज हा इतरांच्या दुःखात धावून जाणारा समाज आहे. समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे. संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक दशरथ हटकर यांनी ही समाज संघटनाची गरज स्पष्ट करताना सांगितले की राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये गावागावात संघटन उभारून समाजाला एकत्र आणणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही. तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहात येणे आवश्यक आहे. माजी प्रांतिक अध्यक्ष श्यामलिंग शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड इशारा देत स्पष्ट शब्दांत सांगितले की फक्त पद घेऊन नाव लावून समाज बदलत नाही, प्रत्यक्ष काम करा. समाजासाठी लढण्याची ताकद आता संघटनेत निर्माण झाली आहे. महिला सक्षमीकरणावर भाष्य करताना ज्योती शिंदे यांनी महिलांना संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. महिलांनी आता फक्त चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान बैठकीत समाजहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सुरगाणा भागातील आग दुर्घटनेत बाधित झालेल्या 9 कुटुंबांना प्रत्येकी 15,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संगमनेर येथील एका मयत कुटुंबाला 25,000 रुपयांची मदत देण्याचाही निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. या सर्व निर्णयांचे उपस्थितांनी जोरदार स्वागत करत वैदू समाज एकजुटीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.